नमस्कार. मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. गेले 4-5 दिवस झाला आम्ही वाघोली पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात आहोत. कारण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार वाघोली इथे रंगलेला आहे. आणि खरोखर रामकृष्णांना सातव पाटील आणि वाघोली पंचक्रोशीतील जुन्या जाणत्या महान मंडळांनी वाघोली पंचक्रोशीतील मान्यवरांनी फार म्हणजे एक नंबरचं नियोजन केलेलं आहे. दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ओपन गटातील कुस्त्यांना सुरुवात झालेली आहे. खरं तर 2-3 दिवस झाल्यानंतर ओपन गटातील कुस्त्यांना सुरुवात होत असते. पण वाघोली मुक्कामी पहिल्या दिवशीच वजन गट झाला ओपन गटातला आणि पहिल्या दिवशीच ओपन गटातील कुस्त्या सुरू होणार होत्या. पण काही कारणास्तव संयोजन कमिटीनं दुसऱ्या दिवशी कुस्ती स्पर्धा चालू केलेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवसापासून चित्तथरारक कुस्त्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आज आपल्यासोबत आहेत उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी, ज्याला कुस्तीमध्ये बाहुबली असं संबोधलं जातं. अनेक निवेदकांनी वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत. कोण 605 म्हणतं, तर मायासारखा निवेदक महेंद्र बाहुबली म्हणतो. आणि खरोखर एक शांत संयमी पैलवान, एक मितभाषी पैलवान कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्र गायकवाड. कमी बोलणार पण कामच करणार असं महेंद्र गायकवाड. त्यांचे चुलते, त्यांचे भाऊ, त्यांचा सगळा परिवार आज आपल्यासोबत आहेत. वाघोली येथे ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. आपण आज त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहोत. नमस्कार. आत्ता आपल्यासोबत आहेत महेंद्रचे बंधू. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगाल, काय स्पर्धेविषयी काय सांगाल? नमस्कार, मी महेंद्र गायकवाड यांचं बंधू मुकेश गायकवाड. रामांना सातव पाटील यांनी भूतो ना भविष्य अशी स्पर्धा भरवली. आज इथून पुढे होणार पण नाही आणि घडणार पण नाही असं मोठं बक्षीस, गाडी आणि 5 लाख रुपये यांचा चेक पण दिलेला आहे त्यांनी. आणि मोठं नियोजन जेवणाचं वगैरे आणि बसायला गॅलरी वगैरे सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे. तुम्ही किती दिवस झाले या स्पर्धेसाठी आहे? आम्ही पहिल्या दिवसापासून आहे. काय कुस्त्या बघितल्या सगळ्या? हां, निकाल थरारक निकाल झाले. कुस्त्या मनमोहक कुस्त्या झाल्या सगळ्यांच्या. म्हणजे जे जनतेच्या मनात जे कुस्त्या होत्या त्या सगळ्या कुस्त्या बघायला भेटल्या. कालच्या कुस्त्या तुम्ही मॅट आखाड्यावरती पाहिलेल्या आहेत, माती आखाड्यावरती पाहिलेल्या आहेत. कालच्या कुस्त्यांविषयी आपण थोडक्यात काय सांगा? हो, सर्व कुस्त्यात धक्कादायक निकाल आले. आप अपेक्षित बंधू नव्हतं असे निकाल म्हणजे समोर आले. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतोय, मैदानालाही सांगत असतोय की प्रत्येकजण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंदाज बांधत असतो की अंदाज लावत असतो की हा पैलवान महाराष्ट्र केसरी होईल. पण कालच्या कुस्त्या पाहिल्यानंतरनं माझासुद्धा अंदाज चुकलेला आहे. आज खतरनाक म्हणजे एक जबरदस्त कुस्ती आहे. माती गटातून फायनलला जो येणार आहे तो मॅटवरती महाराष्ट्र केसरीसाठी लढणार आहे. माती आखाड्यात 2 पैलवान आहेत, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. याच्या अगोदर ती वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ही कुस्ती पाहायला मिळालेली आहे. आणि त्यानंतरनं अहिल्यानगर येथे छत्रपती वाडिया पार्कला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ह्या दोघांची कुस्ती आलेली. काय सांगाल या कुस्तीबद्दल? कुस्ती म्हणजे जनतेच्या सर्वांच्या चर्चेतली कुस्ती आहे आणि कुस्ती आता संध्याकाळी होणार आहे. तर सर्व लोकांनी बघून त्याचा म्हणजे निकाल होईल. पण आणि मॅटवर ही कुस्ती फार चांगली आहे. एक 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 वैशिष्ट्य आहे की 2 पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवार, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शरदजी पवार आणि यांचे पठ्ठे 2 फायनल आलेले आहेत. मातीतून महेंद्र आलेला आहे आणि मॅटवरून हर्षवर्धन सदगीर आलेला आहे. त्याचबरोबर गंगावे सलमीचे 2 पैलवान माती आणि मॅटवरून फायनलला आलेले आहेत. आज एक इतिहास घडलेला आहे खऱ्या अर्थानं. कारण सगळ्यांना प्रत्येकाला वाटणार आहे की गंगावे सलमीला गदा, प्रत्येकाला वाटणार आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला मानाची गदा. कारण गदा आहे, पण आज 55 लाख रुपयाची फॉर्च्युनर गाडी इतिहासात पहिल्यांदा ठेवलेली आहे. काय वाटतं याबद्दल? खूप मोठं बक्षीस ठेवलेलं आहे रामांना सातव पाटील यांनी. भूतो ना भविष्य असं मोठं बक्षीस आहे ते. मॅटवरच्या कुस्तीविषयी तुम्हाला काय वाटतं? मॅटवरती हर्षवर्धन सदगीर आणि जयदीप पाटील आहे. यांचा निकाल धक्कादायकच होईल. आता त्या दोन्ही पैलवान तेवढ्याच तोलामोलाचे आहेत, त्यामुळे काय सांगता येत नाही.
कडवसात तुम्ही 3-4 दिवस झालेला पहिल्यांदा नियोजनाबद्दल थोडक्यात सांगा. रामकृष्णांना सातोपटेंचं नियोजन कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? असं नियोजन आहे की मस्त व्यवस्थित जेवणाचं व्यवस्थित आहे नियोजन पंच कमिटीचं व्यवस्थित नियोजन आहे. अगदी ना असं नियोजन आम्ही आतापासून कुठंच बघत नाही. असं नियोजन रामांनाचं नियोजन आहे. आज चित्तथरारक कुस्ती आहे, माती आणि मॅटवरची होत होता. काय वाटतंय तुम्हाला? अशा कुस्त्या मॅटवर तर अशी कुस्ती आली आहे की कुणाला अंदाजच बांधता येत नाही. अशी कुस्ती आलेली आहे मॅटवरची सुद्धा. सजगीर की एवढा तोला मला का तर 2-3 वेळा स्पर्धा खेळायला अनुभव त्याचा चांगला आहे. आणि जयदीप पाटील पहिल्यांदाच आलेला आहे वर खालून वर. एक त्यामुळे नव्या दामाचा नव्या पहिलवान. कामाचा पैलवान आहे. आणि त्यामुळे ती काय महत्वाचं की लाखो रुपये देऊन जी कुस्ती जोडली जात नाही या हा. खेळांमध्ये ती आज ते आपल्याला आज बघायला आपल्याला मिळणार आहे आहे. प्रेक्षकांना. पैलवान महेंद्र गायकवाड अनेक स्पर्धेचा गाडा अभ्यास असलेला, अनेक स्पर्धेमध्ये पदक मिळणारा हर्षवर्धन सदगीर आहे आणि एक नव्या दमाचा पैलवान. स्पर्धेतही त्याला अनुभव आहे, नाही असं म्हणता येणार नाही. पण कुस्त्या मैदानी कमी आणि प्रॅक्टिस जास्त, कमी बोलणार तो सुद्धा आणि खरोखर तोही काम करणार. म्हणजे इतिहास कोण घडवतोय आज सायंकाळच्या सत्रात कळणारच आहे. मॅटवरून कोण येतं आहे आणि मातीतून कोण येतं आहे हे आज सायंकाळच्या सत्रात कळणार आहे. नियोजन फार चांगलं आहे. त्याचबरोबर मातीतल्या कुस्तीविषयी, महेंद्रविषयी, सिकंदरविषयी काय सांगाल? महेंद्र विषय आणि सिकंदर विषय ह्याच्या आधी 2 वेळा झालेले आहे. झालेली आहे. आता सुद्धा तो काय सिकंदर सुद्धा कमी आहे, आम्ही देखत नाही. बरोबर. आणि महेंद्र सुद्धा दोन्ही चांगले आहेत. तरी ह्या वेळेला आम्ही हरवून हॅट्रिक करावं अशी आमची इच्छा इच्छा. आहे महेंद्रांनी. महेंद्रने हॅट्रिक करावी. महेंद्र 3 वेळेला महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये फायनल आलेला आहे. त्यांनी हॅट्रिक करावी अशी त्याच्या चुलत्यांची इच्छा आहे. पण त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, सिकंदर कमी नाही. समोरच्याला कधीही कमी समजायचं नाही. तोही त्या तोला मोलाचा आहे. आत्तापर्यंतच्या 4 दिवसाच्या कुस्त्यांमध्ये मी पाहतोय की सिकंदरनं आक्रमक कुस्त्या केलेल्या आहेत आणि खरोखर सिकंदरनं अत्यंत चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आणि परफॉर्मन्स चांगला आहे सिकंदरचा. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सिकंदरसुद्धा शांत डोक्यानंच कुस्ती करतोय. काल सुदर्शन कोतकरबरोबर फार चांगली कुस्ती केलेली आहे. शेवटच्या क्षणाला कुस्ती आलेली. ही अगदी खूप सुदर्शन कोतकरला आपण कमी समजत नाही, पण सुदर्शन कोतकरनं सुद्धा तशी टक्कर दिलेली आहे. पण सिकंदरनं शेवट शांत डोक्यानं लढला, अजिबात गडबड केली नाही आणि मातीतून तो फायनल आलेला आहे. महेंद्रबरोबर कुस्ती आहे. भाऊ, तुम्ही काय सांगाल? रामकृष्णांना सातपुते पाटील सातव पाटील यांनी अतिशय चांगलं नियोजन केले. त्याचबरोबर संदीप आप्पा बोंडवे यांनीही महाराष्ट्रातील अनेक पैलवानांना भरपूर मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आज काय वाटतं तुम्हाला, 2026चा महाराष्ट्र केसरी कोण होईल? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की 2026चा महाराष्ट्र केसरी 99% 100% महेंद्र गायकवाड 100% हवा. कारण त्याची तयारी, त्याचा खेळ हा अतिशय चांगला आहे. आणि या सीझनला मलाही कुस्त्या थोड्या कमी पाहायला मिळाल्या. कुस्त्या त्यांनी दिल्या नाहीत. स्पर्धेची त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, चांगली प्रॅक्टिस केलेली आहे. कारण प्रत्येक पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जशा जशा जवळ येतील तशी तशी प्रॅक्टिस ते जास्त करत असतात. पण यावर्षी थोडासा वेळ लागलेला आहे. इलेक्शन असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 28 जानेवारी 2026ला आपल्यातून निघून गेले. एक फार मोठा धक्का बसलेला आहे महाराष्ट्राला. खरं आज दादा पाहिजे होते. आठवण येते दादाची. बघूया. कुस्ती क्षेत्रासाठी दादांनी योगदान फार मोठं योगदान, दादांसारखं योगदान कुठल्याच नेत्याचं नाही. दादा होते. आज दादा हवे होते, पण असते तर आज आले असते. काळाच्या नीती पुढे कुणाचं कुणाचंच चालत नाही. तर मग आज आपण फॅमिली मेंबर्सला विचारूया की आपल्या घरात महाराष्ट्र केसरीची 68वी महाराष्ट्र केसरी जी आहे तिची गदा येणार आहे. वहिनी, तुम्ही सांगा काय त्याविषयी वाटतंय? या रे. महेंद्रचे भाचे आपल्यासोबत आहेत, ते थोडे लाजत आहेत. पण चला, वेळ झालेला आहे. दुपारचं सत्र लवकरच चालू होणार आहे. महेंद्रच्या पूर्ण फॅमिलीने वेळ दिला आणि त्यांचं मी आपली कुस्ती यूट्यूब चॅनलकडून आभार मानतो. तुम्हाला कोण वाटते महाराष्ट्र केसरी होईल हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला जुन्या कुस्त्या बघा, नवीन कुस्त्या बघत राहा. आपली कुस्ती यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढं सांगतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मुंबईचा शिरशीकर
जय शिर्षीनं मला नाव दिलेलं आहे आणि